आपले सगळं आणलेलं अन्न व्हायला जाईल. तर आम्हाला यायला उशीर झाला त्यामुळे 11-11:30 वाजता इथं आलो आणि ते सगळं अन्न आम्ही वाटू शकलो आणि ते सगळं करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे पुन्हा एकदा आपले आम्ही अहिल्यानगरच्या सर्व मराठा बांधवांचे वतीनं आभार मानतो. आणि परत आज काल संध्याकाळी आम्ही अन्नाबरोबरच त्याबरोबर पाण्याच्या बाटल्यासुद्धा वाटल्या. आज पुन्हा आम्ही सकाळी 2000 पाण्याच्या बॉटल आणि जवळपास 4000 लोकांना पुरेल एवढं फरसाण आमच्याकडे होतं. परंतु आझाद मैदानावर ज्यावेळेस आम्ही सकाळी गेलो तिथं भरपूर मोठ्या प्रमाणावरती आवक सगळे आलेले असल्यामुळं तिथं हे काय मटेरियल जाणं शक्य नव्हतं. म्हणून परत एकदा आम्ही सगळी आलेली मदत आणि एवढीच नाही तर अहिल्यानगरवरून आणखी एक आयशर गाडी येत आहे तीसुद्धा आम्ही इथंच बोलवलेली आहे. नाशिकवरून आमचे अनिल पाटील आहेत त्यांनासुद्धा इथलंच दीपक भाऊ कुकरकर आहेत आमचे सहकारी मराठा सेवा संघाचे आणि टीमचे त्यांचा नंबर दिलेला आहे. नाशिकची सुद्धा गाडी आपण इथंच बोलवलेली आहे आयशर. त्यांना त्याच्यामध्ये खास करून आपण फळं ज्याच्यामध्ये पेरू असेल बाकीच्या गोष्टी असतील फळं मागवलेले आहेत जेणेकरून कुठलंही इथं नुकसान होणार नाही पदार्थांचं. अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी चालू आहे. माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना आणि इतरही समाज बांधवांना सगळ्या समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी आपापल्या परीने होऊ शकता. सगळ्यांना आवश्यकता नाही की इथंच या म्हणून, परंतु आपण आर्थिक स्वरूपामध्ये मदत करू शकता, अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये मदत करू शकता. फक्त अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये मदत पाठवत असताना आपण पाठवलेली मदत ही सत्कारणी लागेल, व्हायला जाणार नाही, नुकसान होणार नाही आणि ज्याला गरज आहे गरजवंतांच्या हातात ती मदत जावा एवढीच अपेक्षा आहे. त्याच्यामुळे सुकामेवा फळं आणि फरसाण बिस्किट पाण्याच्या बॉटल याची जास्त आवश्यकता आहे आणि सगळ्यात जास्त आवश्यकता आझाद मैदानापेक्षा इथं वाशीमध्ये आहे. त्याच्यामुळं सिडकोची जी सेंटर आहे सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी जवळपास 5 लाख लोकांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि सगळ्यात आनंदाची बाब आम्हाला ही वाटली इथल्या महानगरपालिकेने अडवणूक करण्यासाठी इथलं पाणी बंद केलं. परंतु ह्या सर्व मराठा बांधवांनी इथं चांगल्या प्रकारे पाण्याची सोय केली, टँकर उपलब्ध करून दिले, लोकांची कुठे गैरसोय होऊन दिली नाही. त्याच्यामुळं आपल्या सर्व मराठा बांधवांचे मराठा सेवकांचे आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. परत काही जरी कमतरता लागली तर हक्काने आपल्या या लहान भावाला आपण आवाज द्या. डॉक्टर तुम्ही सगळेजण खूप चांगलं काम करत आहात आणि असंच तुमच्यासोबत आम्ही जोडले जाऊ. इथून पुढं महाराष्ट्रातून जी काही मदत लागेल तुम्ही फक्त एक आवाज द्या आणि ती सगळी मदत आपल्याला इथं पोच करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.